अभय बापट लिखित ब्लॅकमेल भाग 6. तिथून निघाल्यानंतर पाणीने टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये आला. सौम्या, प्रचितीबद्दल काही कळलं? काही बातमी आली आहे कानावर? त्यांनी विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनीने समाधानाने निश्वास सोडला. देवनारवरनं काही फोन आला तर सांग, मला बोलायचं आहे. पुढच्या 15 मिनिटात जर मला अपेक्षित असलेला फोन आला नाही तर आपणच देवनारच्या पोलीस स्टेशनला फोन लावू आणि चौकशी करू. आणि त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर आपण तिथल्या कोर्टात प्रचिती पारसनीसला जिवंत किंवा मृत प्रत्यक्ष हजर करा म्हणून अर्ज देऊ. रीट ऑफ हेबियस कॉर्पस. का? काय घडलं एवढं? सौम्याने विचारलं. त्यांनी प्रचिती पारसनीसला अटक केली आहे. अफरातफरीच्या आरोपावरनं? पाणिनीने मान हलवली. अफरातफर हा किरकोळ विषय आहे सौम्या. अर्थात अफरातफर हा त्यांनी अटक केल्यानंतरचा एक आरोप असू शकतो, पण त्यांनी तिला अटक केली आहे ते विवस्वान याच्या खुनाच्या आरोपाखाली. काय? सौम्या एकदम किंचाळली. पाणिनीने मान डोलावली. कोणीतरी विवस्वानच्या फ्लॅटमध्ये शिरलं, त्याला मारलं आणि पळून गेली ती व्यक्ती नंतर. आणि पोलिसांना वाटतंय की ती व्यक्ती म्हणजे प्रचिती आहे. पाणिनीने मान डोलावली. कधी झालं हे सगळं? तो एक मोठा विषय आहे. पोलीस असं दाखवायचा प्रयत्न करतील की ते गुरुवारी दुपारी झालं, पण आज प्रेत सापडलं. यामुळे होणार आहे काय की या क्षेत्रातले विविध तज्ज्ञ आपापली विविध मतं मांडतील आणि ती एकमेकांच्या विरोधातली असतील. म्हणजे असं नेहमीच घडतं. आपलं अशील प्रचिती पारसनीस तुम्हाला एअरपोर्टवर भेटणार होती आणि ती आलीच नाही. पाणिनीने होकारार्थी मान हलवली. तुम्हाला काय वाटतंय? सौम्यानं विचारलं. मी जेव्हा तिला देवनारमध्ये भेटलो तेव्हा ती म्हणाली की तिकिटाचे पैसे देण्यासाठी ती क्रेडिट कार्ड घ्यायला गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे क्रेडिट कार्ड नाही आहे. मग तिला आठवलं की तिला तिकिटाचे पैसे द्यायलाच लागणार नव्हते, मी त्याचे पैसे आधीच दिले होते. मग तिने तिचं तिकीट तिथनं घेतलं. ती म्हणाली की नंतर ती ते पैसे मला देणार होती. बरं, मग पुढे? नंतर 2 पोलीस डेनमल हॉटेलात आले. प्रचितीचं क्रेडिट कार्ड त्यांनी समिधाला दाखवलं आणि तिला विचारलं की ते तुझं आहे का म्हणून. असं म्हणून पाणिनीने त्यापुढे जे जे घडलं ते सौम्याला सांगितलं आणि शेवटी म्हणाला, अपहारापेक्षाही मोठ्या म्हणजे खुनाच्या संशयात तिला त्यांनी अटक केली आहे. आणि ती तुम्हाला फोन करेल असं तुम्हाला वाटतंय? पाणिनी काहीतरी बोलणार तेवढ्यात फोन वाजला. पाणिनीने तो घेतला. ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन बोलतोय. तुम्ही प्रचिती पारसनीसचे वकील आहात? हो. तिला अटक झाली आहे आणि तिला तिच्या वकिलांशी बोलायची संधी हवी आहे, म्हणून तुम्हाला फोन केला. बोला इथे. असं म्हणून पलीकडून प्रचितीला फोन देण्यात आला. ती एकदम उत्तेजित आवाजात काहीतरी बोलणार होती, पण पाणिनीने तिला गप्प करत म्हटलं, एक शब्द बोलू नको तिकडनं, फक्त ऐक. विवस्वानच्या खुनाचा आरोप ते तुझ्यावर ठेवणार आहेत. इथे रिवाला आणण्यापूर्वी ते तुला तिथे देवनारच्या न्यायाधीशांसमोर हजर करायचा त्यांचा विचार असणार. मी तुला इथे आणावं म्हणून प्रयत्न करणार आहे. त्यांनी तुला काहीही विचारलं तरी तुझं उत्तर नो कमेंट असंच दे. माझा वकील इथे हजर असल्याशिवाय मी काही बोलणार नाही असं निक्षून सांग. तू जमवू शकशील का हे? हो. ठीक आहे. परत त्या पोलीस अधिकाऱ्याला फोन दे, मला बोलायचं आहे. पाणिनी म्हणाला. तिने पुन्हा पोलिसाकडे फोन दिला. पाणिनी त्याला म्हणाला, हे बघा, मगाशी मी सांगितलं आहे त्यानुसार मी प्रचितीचं वकीलपत्र घेतलं आहे. मी तिच्या जवळ हजर असल्याशिवाय काहीही बोलायचं नाही अशी सूचना मी तिला दिली आहे. पुढच्या कारवाईसाठी तिला देवनारऐवजी रिवाला तुम्ही तिला घेऊन यावं अशी माझी सूचना आहे. हवं तर तशी कोर्टाची ऑर्डर मी तुम्हाला मिळेल असं बघतो.
मिस्टर पटवर्धन, तुम्ही मला तिच्याशी बोलायला परवानगी दिलीत आणि तिने सहकार्य केलं तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील आणि मग तिला रिवाला आणायची गरजच भासणार नाही. ती खूप चांगली मुलगी आहे, कारण विनाकारण ती या भानगडीत अडकलेली आहे. फोनवर बोलणारा पोलीस म्हणाला, मला माहिती आहे तुम्ही पोलीस किती चांगले वागता ते. तुमच्या या शब्दांनीच अनेक आरोपींना तुरुंगाची हवा दाखवली आहे. माझ्या गैरहजेरीत तुम्ही किंवा कुणीही तिला प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारलेच तर उत्तरं न देण्याचा सल्ला मी तिला दिलाय. आपल्यात आत्ता जे संभाषण होतं आहे त्याचं मी रेकॉर्डिंग करतोय, म्हणजे भविष्यात काही विपरीत घडलं तर तिच्या वैधानिक अधिकारापासून तिला वंचित केलं गेलं असं म्हणायला मी मोकळा आहे. तिचा वकील म्हणून काही गोष्टी स्पष्ट कराल का तुम्ही? मी कशाचाही खुलासा करणार नाही. आपलं क्रेडिट कार्ड हरवल्याचं तुमच्या आशिलाच्या नेमकं लक्षात आलं कधी? पाणीनी हसला. यात हसण्यासारखं काय आहे बरं? तुम्हीच, पाणीनी म्हणाला आणि त्यांनी फोन बंद करून टाकला. त्यानंतरच्या सायंकाळी प्रचिती आणि पाणीनी तुरुंगातल्या एका खोलीत समोरासमोर बसलेले होते. प्रचितीचे डोळे रडून रडून सुजले होते. तुला पोलिसांनी त्रास दिला? ते खूप चांगलं वागले माझ्याशी, अगदी प्रेमाने वागले. त्यांना काही गोष्टी सांगून टाकल्या तर नुकसान होईल का आपलं? कुठल्या गोष्टी? म्हणजे पैसे सापडल्याबद्दल किंवा प्रयंकबद्दल किंवा मी पेपरात दिलेल्या जाहिरातीबद्दल. आणि हे कुठपर्यंत सांगत जाणार आहेस तू? नाही, म्हणजे कुठेतरी थांबावंच लागेल मला, पण मला वाटलं की तसं मी सांगितलं तर चालेल. फाशीच्या तख्तापर्यंत तू जात नाहीस तोपर्यंत तू बोललीस तरी हरकत नाही, कारण त्यानंतर तुला काही बोलता येणारच नाही आहे. पाणीनी चिडला होता. तुम्ही रागवू नका हो, पण ते एवढं चांगलं वागले माझ्याशी की. अगं ते त्यांचं तंत्र आहे. काही लोकांशी ते चांगलं वागतात. विशेषतः स्त्री आरोपी असेल तर ते चांगलंच वागतात. ते जमलं नाही म्हणजे त्यातून त्यांना काही हवी ती माहिती मिळाली नाही तर ते दुसरं तंत्र अवलंबतात, म्हणजे दमदाटी वगैरे करून, घाबरवून. पण ते त्यांना हवी ती माहिती मिळवतातच कुठल्याही मार्गानं, आणि आरोपीला ते मजबूर करतात माहिती देण्यासाठी. त्याला माहीत नसलेली वस्तुस्थिती त्याच्याकडून बदलून घेतात ते. पण मला तर वस्तुस्थिती माहिती आहे. खरंच माहिती आहे तुला वस्तुस्थिती? हो, माहिती आहे. बरं मग मला सांग बरं, विवस्वानला कोणी मारलं? ती एकदम गप्प बसली. सांग ना, तू मारलायस का त्याला? नाही. हे बघ प्रचिती, तू माझ्याशी मोकळेपणानं बोलू शकतेस. किंबहुना मी एकमेव असा माणूस आहे की ज्याच्याशी तू मोकळेपणानं बोलू शकतेस. लक्षात ठेव, तो माणूस म्हणजे मी आहे, पोलीस नाही. तुला समजतंय मी काय म्हणतोय ते? हो. तर मग मला सांग, तू आणि मी एकत्र विमानानं देवनारला जाणार होतो गुरुवारी रात्री, पण तू तिथे आलीच नाहीस. मी दुसऱ्या दिवशी तुझ्या ऑफिसला पोचलो तेव्हा तू मला तिथे भेटलीस आणि काहीतरी थापा मारल्यास की कोणीतरी तुझा पाठलाग करत होतं, त्याला चुकवण्यात तुझा वेळ गेला, मग तू रात्रीचं उशिराचं विमान पकडून कशी आलीस, वगैरे वगैरे. वस्तुस्थिती अशी आहे प्रचिती की आपण ज्या विमानानं एकत्र जाणार होतो त्या विमानात वेळेवर पोहोचण्याचा तू प्रयत्नसुद्धा केला नाहीस. आणि तुझा कोणीतरी पाठलाग केल्याची कहाणी तू जी सांगतेस ना, ती कहाणी तू यासाठी सांगतेस की दरम्यानच्या काळात तू जे काही केलंस ते मला कळू नये म्हणून. लक्षात ठेव, मीच तुला माहिती दिली होती की विवस्वान हा ब्लॅकमेलर आहे. मीच तुला त्याचा पत्ता सांगितला. तुला माहिती होतं की मी ब्लॅकमेलरला पैसे देणार नाही, पण तुझ्या भावाच्या हिताच्या दृष्टीनं ती गोष्ट योग्य नाही असं तुला वाटत होतं. तू टॅक्सी करून विवस्वान राहत असलेल्या रत्नगर्भ अपार्टमेंटमध्ये गेलीस. तुमच्या दोघात काहीतरी झालं. तू तुझी पर्स उघडून त्यातनं रिव्हॉल्वर काढलंस. ते काढत असताना तुझं क्रेडिट कार्ड खाली पडलं, पण ते तुझ्या लक्षात आलं नाही.
नंतर तू विमानतळावर गेलीस आणि तिथे विमानाच्या तिकिटाचे पैसे देताना तुझ्या लक्षात आलं की तुझं क्रेडिट कार्ड सापडत नाही आहे. यावर प्रचिती काही बोलली नाही. तर मग पोलिसांना मी आत्ता सांगितलं ते सगळं माहिती आहे किंवा त्यांनी तसा अंदाज काढला आहे का तसंच घडलं आहे किंवा तसा पुरावा ते जमा करतील तसंच घडलं असल्याबद्दल तिने नकारार्थी मान हलवली. तू नाही म्हणून उपयोग नाही आहे. तू कल्पनाही करू शकत नाहीस इतके पोलीस हुशार असतात. ज्यांनी तुला रत्नगर्भ अपार्टमेंटमध्ये नेलं ना त्या ड्रायव्हरला ते बरोबर शोधून काढतील. तिने घाबरून एक मोठा उसासा सोडला. अगं वेडे, म्हणजे तू तुझी टॅक्सी डायरेक्ट रत्नगर्भ अपार्टमेंटला नेलीस. दुसरीकडे कुठेतरी थांबवून तिथून चालत गेली असतीस तर पोलिसांना टॅक्सीचा पत्ता तरी लागला नसता ना. मी खूप घाईत होते. मला अत्यंत तातडीने त्याला भेटायचं होतं आणि मग तुमच्याबरोबर विमानाने यायचं होतं. मला वाटलं होतं की या दोन्हीसाठी माझ्याकडे पुरेसा वेळ असेल, म्हणून मी टॅक्सी डायरेक्ट त्याच्या अपार्टमेंटपर्यंत नेली. थोडक्यात तू असा विचार केलास की मी सांगितल्यानुसार बँकेत जाऊन स्वतःच्या नावानं ड्राफ्ट घेण्याच्या ऐवजी तीच रक्कम त्या ब्लॅकमेलरला देऊन विषय संपवावा आणि आपल्या भावाला संकटातून बाहेर काढावं. हो, तसंच थोडंसं म्हणजे. पण मग तसं तू का केलं नाहीस प्रत्यक्षात? कारण तो आधीच मेलेला होता. मी तिथे गेले तेव्हा ना. बोल बोल बोल, पुढे सविस्तर बोल आणि पटापटा सांग. मी त्याच्या फ्लॅटमध्ये गेले. 9व्या मजल्यावरचा 906 नंबरचा फ्लॅट मी शोधून काढला. दार वाजवलं. काहीच प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मी पुन्हा एकदा दार वाजवलं. दार उघडलं गेलंच नाही. मला काय बुद्धी झाली कोण जाणे, पण मी दाराची मूठ फिरवली तर दार उघडंच होतं. मग मी आत गेले. मला तो आधी दिसलाच नाही, म्हणजे आत कोणीच दिसलं नाही. म्हणून मी आवाज दिला की कोणी आहे का आतमध्ये, आणि तेवढ्यात मला तो दिसला. भयानक होता तो प्रकार बघायला. तो पूर्ण रक्तात माखून गेला होता. मेला होता तेव्हा तो? हो. तुला कळलं कसं तो मेलाय म्हणून? मी मी त्याचा हात उचलून बघितला. तो बर्फासारखा थंड झाला होता. बर, मग पुढे काय केलंस तू? मी बाहेर पळून गेले. खोटं बोलतीयस तू. तू लगेच बाहेर पडली नाहीस. तू तुझी पर्स उघडलीस. मला सांग, का उघडलीस तू पर्स? खरं म्हणजे मला नाही सांगता येणार, पण तो सगळा प्रकार बघून मला ना खूप रडू आलं आणि पर्समधनं रुमाल काढण्यासाठी बहुतेक उघडले मी पर्स. एक नंबरची खोटारडी आहेस तू. मला सांग खरं काय ते, आणि सत्य सांग, का उघडलीस तू पर्स? मी सांगितलं तेच कारण आहे. पुन्हा पुन्हा का विचारताय मला? तू खोटं बोलतीयस. तू एकतर रिव्हॉल्वर बाहेर काढण्यासाठी पर्स उघडलीस किंवा रिव्हॉल्वर पर्समध्ये ठेवण्यासाठी. तुम्ही प्रत्येक वेळेला उलट तपासणी घेतल्यासारखं का विचारता हो? माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला मी उलट तपासणीसारखेच प्रश्न विचारतो. ठीक आहे, सांगते मी. प्रेताजवळची रिव्हॉल्वर उचलली मी. का उचललीस तू रिव्हॉल्वर? कारण ती प्रयंकची रिव्हॉल्वर होती. कशावरून? मला माहिती आहे ना. प्रयंककडे .22ची रिव्हॉल्वर होती. जेव्हा तो रोख रक्कम बरोबर घेऊन कंपनीसाठी मोठी खरेदी करायला जायचा त्यावेळेला त्याच्याबरोबर असायची. माझ्या पक्की लक्षात आहे ती. त्याला छान पॉलिश केलेलं होतं, म्हणजे लाकडी हँडल होतं. पटवर्धन, मी वर्णन जरी नीट पूर्ण नाही करू शकले तरी मला माहिती आहे की ती प्रयंकचीच रिव्हॉल्वर होती. मी पण नेमबाजी शिकावी असं प्रयंकला सतत वाटायचं. त्याच्या रिव्हॉल्वरने मी बऱ्याच वेळा नेमबाजीचा सराव केलाय. म्हणजे थोडक्यात तू जवळ पडलेली प्रयंकची रिव्हॉल्वर उचललीस आणि
त्याला वाचवण्यासाठी, ती तुझ्या पर्समध्ये टाकण्यासाठी तू तुझी पर्स उघडलीस. बरोबर? हो, हे बरोबर आहे. पुढे काय झालं? नंतर मी तिथनं पळून गेले. बंदुकीचं काय केलं नंतर? मी बरोबर बंदोबस्त केलाय त्याचा पटवर्धन साहेब. कोणालाही ती बंदूक सापडणार नाही. मी पुन्हा खात्री देते. ती बंदूक शोधायची त्यांना गरजही पडणार नाहीये. म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला? प्रत्येक बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीवर त्या बंदुकीच्या नळीच्या आतल्या भागाचे विशिष्ट असे ठसे उमटत असतात. पोलीस काय करतील माहिती आहे? तुझा भाऊ ज्या ठिकाणी नेमबाजीचा सराव करायचा, त्या ठिकाणच्या बंदुकीच्या गोळ्या ताब्यात घेतील आणि त्याची तुलना विवस्वांच्या शरीरात घुसलेल्या गोळीशी करतील. दोन्ही गोळ्यांच्या वर उमटलेले बंदुकीच्या नळीचे ठसे सारखेच आढळले तर त्याच्याच बंदुकीतून विवस्वांचा खून झाला असं अनुमान ते बांधतील आणि शास्त्रीयदृष्ट्या ते योग्य ठरेल. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. मला सांग, तुझा भाऊ किंवा तू नेमबाजीच्या सरावाच्या वेळी टार्गेट म्हणून काय वापरायचा? लाकडाचा चुरा वापरून केलेले शीट्स. कुठे ठेवायचं ते? आम्ही ते टार्गेट गाडीत ठेवायचो. प्रियंकाचा नेम चांगला होता? खूप चांगला होता. आणि त्याच्या बरोबरीनं सराव करून माझाही नेम चांगला सुधारला होता. तुम्ही दोघंही प्रियंकच्याच बंदुकीनं सराव करायचा का तुझ्याकडे तुझी वेगळी बंदूक होती? प्रियंकच्या. त्या एकाच बंदुकीने आम्ही दोघंही सराव करायचो. माझी नव्हती वेगळी बंदूक. तू नवीन बंदुकीसाठी कधी प्रयत्न केले होतेस किंवा कुठे अर्ज केला होतास? तिने नकारार्थी मान हलवली. पाणीनी थोडा वेळ गप्प राहिला. पटवर्धन सर, तुम्ही फार काळजी करू नका त्या रिव्हॉल्वरची. त्यांना ते कधीच सापडणार नाही. मी मगाशीच ते सांगितलं तुम्हाला. पण तुम्हाला चैन पडत नाहीये ते ऐकल्याशिवाय. ते मी कुठं ठेवलंय ते सांगू का मी तुम्हाला? म्हणजे तुम्ही सुद्धा निश्चिंत व्हाल. प्रचितीने विचारलं. नाही नाही, अजिबात सांगू नको मला. आणि मलाच नाही तर कोणालाही सांगू नको. पण मी तुम्हाला काही सांगितलं तर ते गोपनीय राहील ना. त्यामुळे तुम्हाला सांगायला मला काहीच नाही वाटणार. काही गोष्टी ज्या तू मला सांगतेस त्या गोपनीय असतात, पण काही गोष्टी तू मला सांगितल्यास आणि मी त्या पोलिसांना सांगितल्या नाहीत तर मी पुरावा दडवण्याचा आरोप माझ्यावर येऊ शकतो. त्यामुळे तू ती बंदूक कुठे ठेवली आहेस हे जाणून घेण्यात मला काहीही रस नाही. तू सुद्धा ती बंदूक कुठे आहे हे कोणालाही सांगू नकोस. आणि रत्नगर्भ अपार्टमेंटमध्ये तू गेल्याचं सुद्धा कोणालाच सांगू नको. एकदम शांत राहा. एवढंच सांग की काहीही न सांगण्याचा सल्ला माझ्या वकिलांनी मला दिलेला आहे. काही कालावधीनंतर मी सगळं काही सविस्तर सांगेन. कदाचित ते तुला विचारतील की नंतर सविस्तर सांगणार म्हणजे नक्की कधी? त्यावर तू असं उत्तर द्यायचं की ते सुद्धा मी माझ्या वकिलांशी चर्चा करून ठरवीन. तिने होकारार्थी मान हलवली. तुम्ही नेमबाजीचा सराव करताना जे टार्गेट वापरत होतात ते तुझ्या भावाने कुठे ठेवलंय? नक्की नाही माहिती, पण बहुतेक त्याच्या गॅरेजमध्ये. म्हणजे तो जिथे राहतो त्या अपार्टमेंटमधल्या त्याच्या नावानं केलेल्या गॅरेजमध्ये? हो. त्याची गाडी कुठे आहे? ती त्या अपघातात पूर्णपणे चेंदामेंदा झाली आणि ती पोलिसांनी उचलून नेली आहे बहुतेक. अपघातानंतर ती गाडी तू पाहिलीस? नाही, मी नाही पाहिली. हे टार्गेट त्यांनी गाडीच्या डिकीत ठेवलं असायची शक्यता वाटतेय तुला? नाही, नक्की नाही सांगता येणार मला. असू शकतं. असू शकतं. अचानक पाणीनी पटवर्धन उठून उभा राहिला. ठीक आहे. प्रचिती, बरंच आता नशिबावरच अवलंबून आहे आणि तू गप्प राहून किती सहकार्य करतेस यावरही बरंच काही अवलंबून आहे. आता ती नीट लक्ष देऊन ऐकत होती. आत्तापर्यंतचा माझा प्रत्येक सल्ला तू धुडकावून लावलायस. स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आली आहेस आणि आता तू चांगलीच अडचणीत आली आहेस. अहो, पण मला विवस्वानला भेटणं आवश्यक होतं. तुमच्या लक्षात येत नाहीये का पटवर्धन?
ब्लॅकमेलरबरोबर व्यवहार करताना थोडा धोका स्वीकारायलाच लागतो. तुम्ही म्हणाला होतात की ब्लॅकमेलरला पैसे द्यायला तुम्हाला आवडत नाही. पण तसं केलं असतं तर माझ्या भावाचं खूप मोठं नुकसान झालं असतं. पण तू जसं वागायचं ठरवलं होतंस त्याने आणखीन धोका वाढला असता. प्रचिती, एक लक्षात घे की ब्लॅकमेलरला पैसे देऊन त्याला आपल्या मार्गातनं कधीच हटवता येत नाही. उलट त्यामुळे त्याची हाव वाढत जाते. त्याच्यातून फार तर 1-2 आठवड्यांचा किंवा काही महिन्याचा कालावधी तुम्ही निश्चिंतपणे जगू शकता, पण तो पुन्हा तुमच्याकडे येतो आणि जेवढे तुम्ही त्याला पैसे देता तेवढा त्याचा तुमच्यावर जास्त वचक निर्माण होतो. तिने नकारार्थी मान हलवली यावर. सगळे वकील लोक असंच समजतात. पण मला नाही तसं वाटत. त्याला नेमकं काय हवं होतं तुम्हाला माहिती नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. त्याचा माझ्या भावावर काय वट होता हे तुम्हाला माहिती नाहीये. एकदा त्याला पैसे देऊन टाकले असते की त्यांनी ब्लॅकमेल करण्यासारखी जे काही होतं, म्हणजे उदाहरणार्थ काही फोटो किंवा काही छापील मजकूर, ते सगळं मला परत दिलं असतं त्याने. असं तुला वाटतंय प्रचिती? पण ते फोटो किंवा छापील मजकूर, त्याच्या कॉपीज ब्लॅकमेलर स्वतःकडे काढून ठेवू शकतो आणि त्या माध्यमातनं तो तुला पुन्हा लुबाडू शकतो. पाणिनींनी आपली चर्चा संपली आहे हे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी तिथे ठेवलेली बेल वाजवली. काय होणार आहे माझं? बऱ्याच गोष्टींवर ते अवलंबून आहे. पण एक मी सांगतो की तू काही बोलायला सुरुवात केलीस आणि तू विशिष्ट प्रकारे का वागलीस याचा खुलासा करायला लागलीस पोलिसांच्यावर विश्वास ठेवून, तर तू 100% फाशीच्या तख्तावर जाणार. माझी जामिनावर वगैरे सुटका नाही होऊ शकत का? नाही, अशा प्रकारच्या गुन्ह्यात नाही. पाणिनी म्हणाला आणि तेवढ्यात तिथे तुरुंगाचा अधिकारी आला आणि त्यांनी पाणिनीला विचारलं की त्यांची चर्चा संपली आहे का. चर्चा संपल्याचं पाणिनींनी त्याला सांगितलं. पण जाताना तो प्रचितीच्या हातावर हात थोपटून तिला धीर द्यायला विसरला नाही. तिथून ऑफिसला आल्यावर पाणिनी पटवर्धनने आपला सहकारी कनक ओजस याला प्रचिती पारसनीस बरोबर झालेल्या बोलण्याचा सगळा वृत्तांत सांगितला. मग आता माझ्यासाठी काय काम आहे नेमकं? ज्याचा खून झालाय त्या विवस्वांबद्दल मला सगळी माहिती हवी आहे. तो 1 नंबरचा ब्लॅकमेलर आहे. त्याच्या सगळ्या वैयक्तिक बऱ्या वाईट सवयी, व्यसनं, तसंच त्याचे मित्र कोण आहेत, ही सगळी माहिती काढ. विशेषतः काही बाईची भानगड आहे का? तो जरा बाईल वेडा असावा किंवा बायकांच्या संदर्भात कोणी अडकला असेल तर त्याबद्दल तो ब्लॅकमेल करत असावा. त्याचप्रमाणे पोलीस केसबद्दल काही माहिती काढता आली तर ते बघ. ठीक आहे. या प्रचितीला सल्ला देताना माझी चूकच झाली. तू म्हणतोयस हे पाणिनी? अरे तू कधीच चुकीचा कायदेशीर सल्ला नाही देणार. कायद्याच्या बाबतीतला नाही म्हणत आहे रे मी. वकिलांचा सल्ला ती मानत नाही याबाबत मला सावध केलं गेलं असताना सुद्धा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिला माझ्या नजरेपासून दूर ठेवायची चूक केली. नेमकी कुठल्या क्षणी? ज्या कालावधीत विवस्वांचा खून झाला त्याच वेळी. ठीक आहे रे, असू दे. मी यावेळी माझ्या कामाचे पैसे आकारताना तुला सूट देईन थोडी. त्यापेक्षा माहिती काढताना सूट दे, म्हणजे नेहमीपेक्षा लवकर काढ जरा माहिती. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. ब्लॅकमेल या कादंबरीचा 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या आपण भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. थांबतो. भाग कसा वाटला कमेंट करून जरूर लिहा. धन्यवाद.